माझं नाव सारिका संतोष राडी आहे, मुक्काम पोस्ट कशेरी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव आदर्श समूह. आदर्श समूहात मी अध्यक्ष आहे. तसेच उन्नती महिला ग्राम संघामध्ये सदस्य आहे आणि क्षितिज प्रभाग संघामध्ये सुद्धा सदस्य आहे. तिथली बाई बोला पहिला बोला. पहिली ओळख सांग. ओळख आली परत ते समूहात सगळ्यांचं ओळख. माझं नाव विभागी संतोष मंचेकर, मुक्काम पोस्ट राजापूर. मी माझ्या समूहाचे नाव आहे भरारी स्वयंसहायता समूह. त्याच्यात मी विके आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे संस्कार. त्याच्यात मी लिपिका आहे. माझा प्रभाग संघ जननी प्रभाग संघाला जोडलेला आहे. नमस्कार, मी समिता संतोष मुक्काम तेरवण पोस्ट तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव महाकाली स्वयंसहायता समूह. या समूहाचे मी अध्यक्ष आहे. सर्वोदय ग्रामसंघाची मी लिपिका आहे. गोदवली जननी प्रभाग संघाचे मी सदस्य आहे. कसे आहे आणि आमचा व्यवसाय म्हणजे मिरची काढत घरगंटी. नमस्कार, माझं नाव सौ प्रेरणा प्रमोद जाधव, मुक्काम पोस्ट कोतापूर, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव आहे रमाई स्वयंसहायता महिला समूह. त्या समूहामध्ये मी सदस्य आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे भरारी ग्रामसंघ. या संघाचे सदस्य आहे. माझा भरारी ग्रामसंघ जननी प्रभाग संघाला जोडलेला आहे. जननी प्रभाग संघाचे मी सदस्य आहे. माझ्या समूहामध्ये 10 सदस्य आहेत आणि त्यातील 5 महिला पिठाचा व्यवसाय करतात आणि घरगंटी चालू आहे. माझं नाव एकदा संदेश पाटील, मुक्काम पोस्ट तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. मी दुर्दैवी स्वयंसहायता समूहात सदस्य आहे. नमस्कार, माझं नाव सायली शैलेश राऊत, मुक्काम तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव स्वयंसहायता समूहामध्ये मी लिखी आहे. ग्रामसंघाचे नाव जागृती प्रभाग गोदवली प्रभाग संघाचे. माझ्या समूहामध्ये 11 सदस्य आहेत. पीठ व्यवसाय चालू आहे. नमस्कार, माझं नाव सुवर्ण संतोष कांबळे, मुक्काम चिकळे, पोस्ट दसू, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचं नाव आहे जागृत स्वयंसहायता समूहाची मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे दत्तकृपा. प्रभाग संघाचं नाव आहे जननी महिला प्रभाग संघ कोदवली. माझ्या समूहामध्ये 10 सदस्य आहेत. नमस्कार, माझे नाव विद्याराज देसाई, मुक्काम येथे पोस्ट गोविंदमुळे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या समूहाचे नाव आहे अन्नपूर्णा महिला स्वयंसहायता समूह. त्यामध्ये मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचे नाव आहे प्रेरणा महिला ग्रामसंघ. त्याच्यामध्ये मी बीकेचं काम करते आणि माझा ग्रामसंघ प्रभाग संघाला जोडलेला आहे. माझ्या प्रभाग संघाचे नाव आहे जननी महिला प्रभाग संघ. माझ्या समूहामध्ये 12 सदस्य आहेत आणि ते स्वतःची उपजीविका करतात. तसंच मसाले कुळीत करतात आणि हळद. आज आपण लोकबस ॲप्लिकेशन प्रशिक्षण घेत असताना SHG प्रोफाईल भरल्यानंतर आपल्याला विवो प्रोफाईल कशी भरायची आहे. त्याच्यामध्ये 8 आयकॉन आहेत. बेसिक डिटेल्स, मॅपिंग, EC मेंबर, संपर्क, लोकेशन, बँक माहिती, KYC आणि कमिटी. त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स भरत असताना प्रथम ग्रामपंचायतीचे नाव, ग्रामसंघाचे नाव, त्यानंतर ॲड्रेस, पिनकोड, बचत किती आहे ते, नंतर त्याच्यावरती व्याज दर, लेखापाल त्यांची माहिती, पदाधिकारी कालावधी, मीटिंग आपण कधी घेणार आहोत ती, त्याची डेट आणि फॉर्मेशन
फॉर्मेशन डेट आणि प्रोमोट कोणी केलेला आहे NRLM याची माहिती झाल्यानंतर ठराव कॉपीचा फोटो घ्यायचा आहे, तो अपलोड करायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे. पुढील माहिती पाहिजे. दुसरा आहे मॅपिंग. पास आहे तो. दुसरा आहे मॅपिंग. त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढे गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सर्व समूहांची नावं येत आहेत. पहिला समूहातून अध्यक्ष घ्यायचा आहे, तो ग्रामसंघाचा अध्यक्ष असणार. दुसऱ्या समूहातून अध्यक्ष घ्यायचा आहे, तो सचिव असणार आहे. तिसऱ्या समूहातून एक अध्यक्ष घ्यायचा आहे, तो कोषाध्यक्ष असणार आहे. सही बोल रही है अब चौथ्या समूहातून अध्यक्ष घ्यायचा आहे, तो उपाध्यक्ष पाचव्या समूहातून सचिव. सहाव्या मेंबर, सातवा मेंबर, आठवा मेंबर, नेक्स्ट बोलो संवर्धन बोल हां त्या कारणाने हा नंबरवरती मोबाईल नंबरवरती पाठवून जर क्लिक केला तर त्या सदस्यांनी माझे मोबाईल नंबर ओपन होतो. त्या कारणाने हा किती जास्त लोड लावायला काही गरज नाही. हां तर लोकेशन ग्रामसंघाची सभामध्ये पत्र टाकायचं आहे, पिनकोड टाकायचा आहे आणि ग्रामपंचायतीचं नाव टाकायचं आहे. बँक डिटेल्स, ग्रामसंघाचे नाव, ग्रामसंघातील पदाधिकारी, अध्यक्ष, कोषाध्यक्ष, अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्षांचे फोटो, बँक शाखेचे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड, पासबुकचा फोटो, अकाउंट ओपन केल्याची डेट आणि शेवटला बँक मॅनेजरचा शिक्का. और वो डिफॉल्ट नहीं रखोगे, डिफॉल्ट यस करना है. नेक्स्ट KYC मध्ये ओळख देण्यासाठी आपल्याला अध्यक्षाचा पॅन नंबर आणि त्याचा फोटो सेव्ह करावा लागेल. कमिटीमध्ये ग्रामसंघाचं नाव तसेच कमिटीमध्ये नेमलेल्या 4 समित्या त्यांची नोंद तिथे करायची आहे. पुन्हा त्या समित्या कधी स्थापन झालेल्या आहेत त्यांची नोंद तिथे करायची आहे. शाबाश, स्वागत करो बच्चों. स्वागत. वेरी गुड. अब आप नाम पुकारिए, सब आ जाएगा. रचना नवळे, ज्यांची नावं घेतली त्यांनी पुढे यायचं. रचना नवाळे, आप काव्या गुरव, हाँ जाओ, जाओ ऊपर जाओ. पूजा कांबळे, सुमन यादव, सुमेधा कांबळे, पूजा कालकर, हे यार, नहीं क्यों कह रहे. हाँ चलो. स्पृहा गुरव,